नमस्कार सगळ्यांना. तर आता दुपारची वेळ आहे आणि आपले संदीप शेठ आपल्याला सापडलेले आहेत. बरेच जण विचारायचे 2 दिवस झाले कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत. मलाच सांगितलं नव्हतं काय, तर मी तुम्हाला काय सांगू पुढे. गेलतो पैसे कमवायला मित्र. होय. कसं अडचणी असतात, कष्ट करणं गरजेचं असतं. आणि कसं जरा गेलतो मित्रांनो, काय सांगायचं, घर सोडून गेलतो, पळून गेलतो मी. होय का? बेलत मलाच माहित नव्हतं. परवा दिवशी सकाळी 6-6:30च्या दरम्यान गेलं होतं. मला म्हटलं बापू काय झालं, बकी गेली आपल्या आई बापाच्या घरी. माझ्या आधी तुम्ही गेला होता. हा, मग मी जायची होती आपल्या भावाला राखी बांधायला. मग मी कुठं जाणार शेवटी. मग काय झालं, मला पण एक काम होतं, काम घेतलेलं लई इमर्जन्सी. मग मी कामावर जात होतो, सकाळी जात होतो आणि संध्याकाळी उशिरा येत होतो. घरीच होतो मी, कुठं नव्हतं गेलो. पण मला व्हिडिओमध्ये कोण दावतच नव्हतं. मग आता बायको आली, हिने दावलं मला. दावणच कोण, तर मी काय करू. हा, मग मला स्पेशल चॅनल काढायला लागेल, तुम्हाला दावायला लागेल मी कुठं आहे कुठं नाही. चांगलं चाललंय माझं, एकदम व्यवस्थित चाललंय. बरं चाललंय माझं. मी सुखात आहे मित्रांनो, आनंदात आहे. काय चालायचं जीवनात माझ्या, आहे का नाही अश्विनी? हा, मला म्हणलं घरी ना, मी विचारायचे कुठे, तर मला हाय मी फक्त. अरे मी रोज, माझं कसं रोजचं डेली जे रुटीन आहे, सकाळी कामावर जाणे, संध्याकाळी घरी येणे. मी ह्यांना घेऊन गेली नव्हती. परत म्हटलं, मला माहित होतं माझ्या नावाने वारडणार, नवऱ्याला घेऊन गेली माझी. मी बापूंवर गेली होती. हा, मग काय झालं, बापूंवर गेली, मग तुझं काय झालं? तुला कोण काय म्हणलं? मला माझ्या नावाने वरड करते की नवऱ्याला कुठं लावलंय आता. कमन म्हणून होते. माहिती हा, तसं काय असतं. ह्यांना फोन केला, माझी हाय मी तुला काय घेणं, गेली ना भावाच्या घरी. मी कामावर गेलो, मी रोज गेले संध्याकाळी 10 वाजता. मी संध्याकाळी घरी यायचो आणि सकाळी 8 वाजता घरनं. सगळीकडून मला बोलायचं, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं. असू दे ग, तू काय गुणाची ती मला माहिती आहे. ह्यांना काय सांगायची गरज आहे का? मी तर तुला काय म्हणत नाही ना. तुला शब्दाने दुखावलं का मी? मग काय पाहिजे जीवनात, काय पाहिजे मित्रांनो? आल्यावर कुणी मला मारून टाकले तर कुणी काय केले, मी विचार केला का काही गोष्टींचा? नाही ना. मग मारून टाकले म्हणजे मी मेलेचा माय ग. असं मी सांगतोय ना, माझं साम्राज्य काहीच नाही, गरीब आहे मी एकदम. कसं माझ्याकडे काय आहे देण्यासारखं, काही नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे कसं माझं कसं एकदम गरीब माणूस आहे मी. त्याच्यामुळे माझं कसं एकदम शांत असतं आणि कुणाला काही बोलायचं नाही. आपलं एक तत्व राहायचं, काम करायचं, कामावर ध्यान द्यायचं. आणि तू पण काम कर. हा, तुला बसून खाते म्हणतात, तू जरा काम कर, कष्ट कर, तुझा संघर्ष दाव, तू संघर्ष कर. जसं तू संघर्ष करून घर बांधले, तू जसं संघर्ष करून घर बांधाय मला मदत केली, दिवस रात्र कष्ट केलं घरासाठी, तसं इथून मोहर पण कष्ट कर, असं माझं म्हणणं आहे. यूट्यूबवाल्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, हा चॅनल बंद कर, यूट्यूब बंद कर. तू त्याच्यापासून तुझा माझा काही सुद्धा फायदा नाही. बंद करून टाक. शक्य नाही, मी नाही बंद करणार. अरे बंद कर, काही नाही, माझ्यासारखं सुखी राहा. नाही सॉरी, तुला काम धंदा काहीतरी, तुला एक बिझनेस टाकून देतो, कामाचं काहीतरी शेड्यूल करून देतो, तू काम कर. काम केलेलं दावा काय नाही, काम केलेलं दावा म्हणून हे नाही. पडद्यामागनं सुद्धा खूप गोष्टी होतात. पडद्याच्या मोहर येऊन, पडद्याच्या मोहरचं सगळं खोटं असतं आणि पडद्याच्या पाठीमागचं घर असतं. हा, मग तुला काय सांगतो, पडद्याच्या मागे राहा, माझ्यासारखं राहा. आपल्याला मला काय सांगू नका, शांत. मी काय म्हणतोय, माझ्यासारखं राहा, पडद्याच्या मागे राहा. पडद्याच्या मागणं सुद्धा खूप गोष्टी होतात. म्हणजे असं नाही की तू काय करते ही दावाची तुला गरज नाही. तू पडद्या मागणं कष्ट कर, दिवस रात्र काम कर, रानात खुरपाय जा, ह्याच्यात त्याच्यात कामाला जा, ऊस लावाय जा, काय ते कष्ट कर, पडद्याच्या मागं कर. तू असं काम चालू आहे, तू असं दावत बसू नको. दावून कसं चांगलं वाटत नाही. माझ्यासारख्या मित्रांनो पडद्यामागं राहायचं, एकदम रिलॅक्समध्ये मस्तपैकी. सकाळी उठणे, डबा केला तर घेणे, न केला तर हाय असं जाणे, काम करणे, संध्याकाळी निवांत येणे, 4 पैसे घेऊन येणे, घर बांधणे,
एक छोटीशी गाडी झालं की घेणे, आता घराचं गाडीचं सांगा आता. गाडी घेणे, गार्डन करणे, अशा गोष्टी करणे, थोडी गाडीचं झाडं आधी- लावणे. गाडीचं आधी गार्डन आहे, हां, गार्डन करणे. मग गार्डन मध्ये गाडी आहे. बरं ठीक आहे, अशा गोष्टी करणे. पडद्यामागनं काम कर. चाललंय हो, हां, कामच चालू आहे. पडद्यामोरं राहून उपयोग नाही. खूप काही करता येतं. धावा म्हणून नियम नाही असं मला तरी वाटतं. मी धावायचं पण केलं मित्रांनो. हिला काय सांगितलं, घराचं काम धावू नका, काय कुठं करू. दाखवलं मी मग? हां, धावायचं बंद कर. आता घरी घराचं काम, काच बसवायचं काम चालू आहे मित्रांनो. पण जाणे म्हणलं, काय धावायचं म्हणलं, चांगलं वाटत नाही काही लोकांना. धावलं तरी नाव ठेवताना, नाही धावलं तरी नाव ठेवतात. चांगलं वाटत नाही काम धावलं. आता घराचं काम चालू आहे. आता आमचं आम्ही दोघं जण आलो फिरायला. तर आम्ही सांगायचं म्हणजे आम्ही फिरायला आलोय. फिरायला म्हणजे कुठं आलोय, आम्ही आलोय वांगीला. आजचा मुक्काम वांगीला आहे. आणि नाही, वांगीला जाणार आहे. खरं म्हणा. अस्मिताचा भाऊ आहे, त्याला सोडाय वांगीला चाललोय. त्याला वांगीला सोडणार आणि तिथून आम्ही आमच्या मामांच्या घरी जाणार. आमचे राजू मामा आहेत आपले, म्हणजे गेल्या वर्षी श्रावण महिन्यात आमची प्रतीक्षा नव्हतं का, ते झालं थोडं झालं. तर मग ती दिदीचं आमच्या वर्षी सरात आहे उद्या. तर तिकडं उद्याच्याला जाणं होणार नाही, 12 वाजायच्या जायचं असतं फुलं टाकायच्यात. त्याच्यामुळं आम्ही आलो आहे, आजच आलो आहे. कसं पाहुणेराव यांना पण म्हणजे जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हिला म्हटलं चल, आहे निवांत आज भारत देश बंद आहे ना, म्हणजे खूप दुकानं वगैरे बंद आहेत. तर त्याच्यामुळं आज निवांत होतो. चल म्हणलं आज. बारामती बंद आहे सगळे. हां, त्याच्यामुळं. आणि उद्या गुरुवार लाईट नसते, त्यामुळं काम बंद असतं. त्याच्यामुळं आजच हालून आलो. तर असू द्या म्हणलं, एक छानसा काढावं व्हिडिओ. काय नाही, एखादी तुमच्या मनाला वाटतं ते कमेंट करा. माझ्यासाठी बी एक स्पेशल कमेंट करा काहीतरी. ठीक आहे, मस्त मस्त कमेंट कारण करा. आता चारी बाजूनी मीच गावली तुम्हाला, असं काय ते म्हणतात ना. असून दे ग. मला मनी बिनी काय जास्त येत नाही तर. पैसे वय मनी 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 मन वय. हा, ते काहीतरी म्हणतात बघा, म्हणजे मधीच सापडणाऱ्या माणसाला. तू कपटी आहे नाही का त्यांना, इकडं आड तिकडं विहीर, असं झालंय माझं. कुठंच नाही. मग कपटीपणा सोडून दे, जर कामावर लक्ष दे. आणि मी तर कोणावर लक्षच देत नाही खरं म्हणजे. खरं सांगू मग का, कामावर लक्ष दे. मला कपटीपणा. वाटत नाही एवढ्या 2-2.5 वर्षात मी कोणाकडे लक्ष दिलं असं. बरं ठीक तू आहे. तुझ्या घरी, मी माझ्या घरी. बरं, ठीक कोणी आहे. काय म्हणलं तरी बरोबर असू द्या, असंच का बरं असू द्या असं म्हणते मी. पण तरी मी माझं, कारण माझं कसं बोलणं जिथली तिथं असतं. बरं, ठीक आहे. हां, काय ओके. जेवढं आपल्याला वाटतं तेवढं ओके. तोंडा बोलायचं, मागं कधीच कुणाला काय बोलायचं. मग नगर रडू, रडते वय. घाटे रडायला मी काय एवढी पागळी आहे. अजून ना किती वर्ष झालं एकदा पण रडली नाही व्हिडिओ मध्ये. दाखवा तुला व्हिडिओवर आलेले. दाखवा बरं. बरं ठीक आहे. इतकी कांगारावळी नाही मी. बरं असं नाही. बरं ठीक आहे. तर झालं मस्तपैकी, आलो फिरायला, एन्जॉयमेंट करायला आलोय. होय, फिरायला एन्जॉय. म्हणजे फिरायलाच. आता तुम्ही म्हणणार फिरायलाच गेलाय म्हणून म्हणलं. तर चला तर बाय. मग फिराय नाही यावं लागतं, एवढे बार आपलं जाणं गरजेचं आहे. म्हणलं जाऊ द्या बरं, या परत नंतर. मग चाललंय, ह्या चिव आहे, अनुष्का आहे, बसल्या इथं. कुरकुर खायचं चाललंय. असू द्या, बकीला मी घावलो म्हणली व्हिडिओज नाही तुमच्या बरोबर 3 दिवस झालं. लय शिव्या खाल्ल्या तिने आणि दे तिला. काढल्या. असं ते तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही बोलता. पण आहे ना, मी ह्यांना ना, ह्याच्यासाठीच मी ह्यांना चला म्हणली नाही. म्हणलं तुम्ही इथंच थांबा. पण माझ्या आधी सकाळचं 6 वाजता ते कामावर गेलं. त्यांना अर्जंट 2 दरवाजे बसवायचं होतं. त्यांना वास्तू, ह्याच्या रक्षाबंधन दिवशीच वास्तुशांती होती त्या सरांची. तर त्यांना दोन दरवाजे बसवायचं होतं, एसएचं दरवाजे होतं. ते म्हणलं मला काम आहे. कसं काय म्हणलं, तुम्ही कामावरचा दिवसभर सकाळ संध्याकाळ घरी थांबा. ते म्हणलं हो, पण परत फोन नाही, काय नाही. फोनच उचला ना बाबा, माझं सुद्धा 2दा उचलला. कुठं आहे तर हाय की, तुला काय करायचं, गेली ना तुझ्या भावाच्या घरी. म्हणलं बरं जाऊ द्या म्हणलं, इकडून शिव्या खा, तिकडून शिव्या खा, तुमच्या शिव्या खा. गप्प बसले आपलं, शांत बसलेलं बरं. मग रडती का तू सकाळचं? रडत नाही, हसते मी. तुम्हाला काय म्हणायचंय? मला कुठं काय म्हणायचं. तुमचं घर चाललंय ते सांगितलं नाही. एक नंबर. माझ्या जीवनात काय मित्रांनो, मी पडद्यामागचा खिलाडी आहे. पडद्यामाग. आणि मी पडद्यासमोरची का? हां, तू पडद्यासमोरची. मला काय काम नसतं. मला काय काम आहे मित्रांनो.
या एकदम जगात असं कोणच नाही की त्याला काम नाही. हा, म्हणजे ज्यावेळी संपल त्याच वेळी त्याच्या मागचं काम संपल असं आहे. हा, ठीक आहे. तर काही म्हणलं म्हणले हिने काढला व्हिडिओ म्हणले गावलाय तर काढावं म्हणले मी शिव्या खाते. बरं खा शिव्या, त्यावर बरं करा कमेंट एक जाता जाता मनाला येईन ते करा. काय असतं चांगले करा म्हणून नियम नाही. एखादी बेकार पण केलेली कसं चांगलं असतं. भाकर ज्या जाती व माणसाला प्रकाश पडतो डोक्यात तेवढ्याच माणसाला. तेवढं चला. म्हणजे कळतं आपल्याला बाबा आपली कितपत ही आहे का नाही इमेज. तुझी इमेजेस नाही, लायकीच नाही तुझी. खऱ्या माणसाची लायकीच नसते नाही. लायकीच नाही का ग? असं हा काय? माझा डायलॉग मारू काय तुला? हा माझा डायलॉग मारू का ग? शिवीला मारायला होता. काय मी मारून नाही जमणार. शिवीला मारायला होतं तुझा डायलॉग. काय- बरं काय- नको पप्पू बाय सगळ्यांना घावलंय एकदाच. आलोय आता बाय सगळ्यांना. लय बोललो तर नाही ना ग मी काय फालतो. तुम्हालाच माहिती. एडिटिंग करायलाच येत नाही चमायला मला. द्या इकडे फोन. हे थांब. तर असू दे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला माझी हालत. चहा पेलो मस्त मध्ये. चहा छान होता. मस्त होता चहा. बाय.